मंत्री गिरीश महाजनांकडून अपघात स्थळाची पाहणी, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। नाशिक शहरातील द्वारका उड्डाण पुलावर रविवारी रात्री टेम्पो आणि सळईने भरलेल्या आयशर ट्रकमध्ये झालेल्या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय। या घटनेची माहिती भाजपचे संकट मोचन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना मिळताच आज सकाळच्या सुमारास त्यांना घटनास्थळी भेट दिली। यावेळी त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस देखील केली। तसेच मृतांच्या नातेवाईक राज्य सरकारच्या वतीने मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितलंय। काल रात्री 7:30 वाजता याच पुलावर नाशिक शहरामध्ये अतिशय भीषण अपघात त्या ठिकाणी घडलेला आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे। एक ट्रक जो स्टील कंपनीवरून निघाला होता, सगळ्या सळ्या आसाऱ्या असता त्या भरलेल्या होत्या आणि तो इथे फेल झालेला होता। मागून एक आयशर गाडी निफाडून त्या ठिकाणी येत होती, त्यात 14-15 तरुण मुलं त्या ठिकाणी गाडीमध्ये होते। आज 5 जण या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत। त्या 5 जणांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणा या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयांच्या घरातील परवानगी घेतली आणि त्यानिमित्त करतोय। त्याचबरोबर जे याच्यामध्ये जखमी आहेत त्यांना सुद्धा काय सहकार्य लागेल, त्यांना काय खर्च लागेल तो शासनाच्या वतीने केला जाईल। तसेच जखमींवरील उपचार देखील राज्य सरकारच्या वतीने करण्यात येणार असल्याचं यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। या अपघातात सळीने भरलेल्या उभ्या आयशर ट्रकला मागून छोट्या टेम्पोने धडक दिली आणि हा अपघात झाला। मात्र सळीने भरलेल्या या ट्रकला कुठल्याही प्रकारचा लाल झेंडा अथवा रेडियम कापड नसल्यामुळे हा अपघात झाला असल्याचं बोललं जातंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।